मग घाबरत नाही भेट नाही काय नाही आहे का नाही. आता आता नाही काय परत. काय करावं पण ह्या गावात सगळं आपलं गाव आहे मन रमतंय सगळं होतंय पण कामा धंद्याचीच नाही पंचायत आता आहे झालं की आता उद्यापासून जाते की लावला की जॉईंट आपलं कामाचं. आता यांनी जाऊ द्या नाही तर नका का जाईना. भाऊजी पण जाते की काय बसतेला बाई, त्यांचं लायसन आल्यावर लय लांब लांब काम आले ते पण आता तुम्ही तिकडं आम्ही इकडं आणि तुम्हाला सवय लागली मला नाही सवय कशाचे सोडून हा हा एकटं राहायचे. माझं म्हणजे आता छोकलीचा बाप ड्रायव्हर असल्यामुळे मला सवय लागली आहे. मग आता एवढं एक सीझन काढून आलं म्हणजे ती पण जाते पुढच्या वर्षी. पहिला आम्ही भटीवर थापत होतो तेव्हा कुठं तेव्हा ती मी आम्ही दोघं संगच असायचो की का आम्ही पण एकामेकाला सोडलं का कुठं. मला तर माहेर नव्हतं सोड पण कुठं इकडं तिकडं तर जात बी नव्हते. मी जात होते का भटीवर होते तेव्हा. आता एक सोशल मीडियामुळं हां अजून एक महत्त्वाचं तर एक कमेंट्स आली मला चांगलं वाटलं बरं का की राधाताई तुझा भाऊ तू तसं का म्हणली कालच्या व्हिडिओमध्ये की मी कशाला उपास धरू हे ते. तुझा भाऊ जरी दारू पिऊन तुला मारत असलं म्हणजे एक मारलं बरं का असं शिवीगाळ ती सारखं करते ती पण जाऊ द्या त्यांचा मी विषय सोडून दिलेला आहे. पण एक कमेंट्स आली होती की तुझा सक्का भाऊ तुला दारू पिऊन त्यानं सायलेन्सर मारला होता तुला मारलं होतं. तुझं भाऊ काय उपास धरायच्या लायकीचं नाही तर पण तुझा निलेश दादा का ना तुझ्यावरून जीव वाळून टाकतो तर निलेश दादासाठी तरी तू उपास धरायला पाहिजे होता. तर कसं आहे माहीत आहे का जर ज्या माणसासाठी आपण पहिल्यांदा उपवास धरणार आहे तर त्यांना काहीतरी आयर करावं लागतं. मग निलेश दादाला मी काय आयर केलेला नाही तर कसा उपवास धरणार बघू. पुढच्या वर्षी मी निलेश दादासाठी का नाही उपवास धरायच्या आदल्या दिवशी का नाही काय म्हणतात ते आयर घेऊन जाईन आणि मग उपास धरीन आहे का नाही स्वतः. मला बी करायचं आता स्वातीचा उपास सुटलाय माझा गेल्या वर्षी बी सुटलेला हा उपास आणि मी का म्हणजे थोडक्यात म्हणायचं तर मी धरलाच नाही कधी. गेल्या वर्षी धरला होता पण ते सुटलाच. मला पण म्हणते पुरे तू तुझ्या भावाला तर कपडे करायचे का मी उपास धरला नव्हता म्हणून. तुझं काय नाही काय तुझं काय लग्न झाले नांदा गेल्या वाचतोय ते गेल्यावर नाही तर पुऱ्या मदत करावंच लागतं आता मम्मी आपण धरला जातो उपास काय करू ग म्हणलं धर. मग काल ते शिव पार्वतीला आणि तीन जाऊन आली आणि आपण बसलो इथंच त्यांची सहलच तर काय कमेंट्स अशा पण आल्या तुम्हाला देव पावत नाही. कसं असतं माहितीये का देव पाहू नाही तर नाही पाहू पण का नाही मनाची समाधानी तरी होती या हाय का नाही का स्वतः. मग काय कमीत कमी खिचडी खायापुरता तर उपास धरावा. हा असं लोक नावं ठेवतात बाया उपास नाही धरत तापास नाही धरत आणि खिचड्या खात्यात ते त्यामुळे उपास धरायचा आणि खिचडी टचून खायची खायासाठी उपास धरायचा. नियमाचं काय उपास धरला काल दिवडी म्हणते माव मी म्हणलं काय म्हणजे मी सन्या दादाचा उपास धरलाय. मी म्हणलं बरं झालं बाय म्हणलं उपास धरलाय. परत काय म्हणते हा अगं पण मी वांग आणि चपाती खाऊन उपास सोडलाय आता. मी म्हणलं बरं झालं. तर चला आता आपल्याला हे करायचं आहे काय म्हणतात ते डाळ शिजली आता स्वाती भात टाकते शिजायला. आता बघू स्वाती काय करते. काय नाही बांगड्या भरायला चालली तुम्हाला येत असलं तर चला नाहीतर मी तर भरून येणार आहे. या जा भरून मी नाही भरणार. चल ना आम्ही जाऊ तर आपण. बाय घ्या आता सण सुद आहे नवगतच बिन मला पण भरायचं. काय आपल्याला नाही लय मागच्या भरायचं नुसते हिरव्याच भरायचे ते 20-20 रुपयाच्या. बरं बघू माझं काय ठरतंय. आपण मी म्हणलं होतं की ना येळवणी काढलेली असली तर आपलं ते हातात बसावा. नाही रे बांगड्या भरून या. बरं चला झाल्या बघा पुरणपोळ्या एकटीनं लाटल्या एकटीनं. लाज पण असते कुठं असते कुठं असते ती तर सांग. स्वतः म्हणते लाजा की हो का गेली झोका खेळायला. अहो सगळं मी केलं आणि हिनं आले 2 ट्रुक चपात्या पोळ्या लाटल्या आणि तेव्हा का ती बी कोळशामध्ये काळ्या भांगार केल्या. कुठं व्हिडिओ काढलाय का पोळ्या लाटताना. हा ही झोक्याच्या नादाला लागली आणि मी सगळं केलंय फक्त तिने आमटीला फोडणी दिली बघा. हो का आमटी बी जरा डाळ रगडली ना काय नाही सुगरण 4 पोळ्या केल्या ते बी फोडू फोडू टाकल्या. खऱ्याची दुनिया आहे म्हणजे तर असतं तिथंच आहे. त्याला गुळवणं नाही केलं काय नाही इथनं पोळ्या लाटून गेली. मेघाताईचा जम्पर पूर्ण केला हुक लावलं त्याला नाड्या बसवल्या त्यांच्या घरी गेले ते जम्पर दिला
बघितला तर त्यांना इतका आवडला मी पहिल्यांदाच का नाही मोठ्या मापाचा जम्पर शिवला असन पहिल्यांदाच. त्यांना परफेक्ट बसला, त्यांना इतका आवडला त्या म्हणलं आता 2 घेऊन जा. आधी म्हणलं मला जाऊ द्या. तर तर बाया सगळ्या झोक्याच्या कडनं जमा झालेल्या. राधाताई व्हिडिओ करायचा, राधाताई रात्री काऊ नाही आला. मी म्हणलं अहो रात्री माझं लय डोकं दुखत होतं म्हणलं. आणि सकाळी म्हणलं डाळ शिजाय घालायची होती पण म्हणलं स्वाती म्हणली आपण एकत्रच करू. मग एकत्रच केलं म्हणलं. मग तिथं स्वयंपाकाच्या नादाला लागले, तिथनं उठले म्हणलं. आणि पुन्हा स्वाती हो काय बी करगडे गुळवणी करून दे. म्हणजे अख्खं सगळं पार पाडलं तरी हिचं झोक्यानं अजून पोटच नाही भरलं. आणि वरनं अजून मला म्हणते ताय माझा एक जम्पर शिवून द्या. जेवली का बघा, सोडून खाल्लं बी तिनं मला. आता म्हणलं घ्यावं खायला. आमटी भात केला. आमटीला खरं कढीपत्ताच लागतो पण कढीपत्ता भेटला नाही वाटतं हिला. तो कढीपत्ता आणला मग कढीपत्त्यासारखं लाग नाही की जरा बी त्याला तडका. चला डाव्या हातानं खायची बारी आली मला. हे डावा हात आहे बघा, सेल्फी कॅमेरा असल्यामुळे मला डावं उजवं कळत नाही. हो का अशी बसते मी कडला. हो काही राडा रुडा तास झालं म्हणलं. आता काय करता, येळाला केळण वनवासाला सीताफळ. उगा आपल्याला सोबत कोण नाही म्हणून हा शेजारी स्वतः उगा भांडण केल्यावर जायचे म्हणलं भटीवर, पुन्हा आपल्या सोबत कोण आहे इथं म्हणून मी काय करत नाही. घटना झाली व कर्म नाही मला तर. कुठं दुखाची घटना झाली? ती नाही का सर्वदे भाऊ होतं, आम्ही थापाय होतो त्यांचा भाऊ वारले. पेत होता का दारू? नाही नव्हता बिचारा ग बाई. काय कर्म नाही की तेटसला बघितलंय आता. अगं ते उमरग्याचं ते हे पण मेलं कोण? एक जण मेलं. ते ओळखीचं होतं. ओळखीचं म्हणजे माझ्या नव्हतं. मग टिकटॉकचा भाऊ कोणी कोणी ओळखतं त्यांना कमेंटमध्ये सांगा. तर त्याच्या भाऊकीतलं कोणतं मेलं. मी म्हणलं सणासुदीचं कशाला मारायचं. मग काय उगाच माणसाने राग आला तर 2 दिवस कुठे तरी वैतागानं जावं. म्हणजे काय झालं त्याला? त्यानं आत्महत्या केली काय? काय केलं? सर्व ताईचं दीर पारका. पण केलं काय? काय करून घेतलं का? मला पण लय माझ्या मनात येतं. मी तर आता नाही बाबा म्हणणार तसं. नाही तर माझ्या तोंडासारखं असतं फास घेऊन मरण निघून जाईन, फास घेऊन मरण निघून जाईन. कर्म नाही काय होती पण ते बोललेलं 3 वर्ष काढलं की एकत्र आम्ही. मग त्यांच्या घरी येणं जाणं हे ते केलं का? मग. आणि मगाशीपासून मग भाकर बी खा वाटली नाही, काहीच नाही, उगाचच वाटतंय म्हणून खाऊन पिऊन बसले. नाही. मला हात सुद्धा मारले नाही. तुम्ही असता का घरी? कुठं जाते बाई? घरी असते का म्हणते या. मी साडी नेसो का नाही मग? नेस. आले का? उगाच वाटतंय हाय का नाही सणासुदीचं बिनकामाचं एवढं सण खाऊन तरी. पण नाही माणसाने किती तर वैताग आला तरी 4 दिवस पटापट निघून जावं. निघून गेला तरी कुणी ठेवून घेत नाहीत. आणि 4 दिवसानं का नाही परत माघारी यावं लागतं या. मी पण राग वैताग किती वेळा निघून गेले आणि किती वेळा माघारी आले. कर्म नाही. 4 लोक काय म्हणतात माहितीये का? हिला राहायचा इथं कटाळा येतो म्हणून का नाही जातंय 4 दिवस तिकडे राहतंय, भांडणं करून जातंय, 4 दिवस तिकडे राहतंय, माघारी बोंबलत येतंय. त्यामुळे ते मेलेलंच बरं बघ सणासुदीचं. कोणी काय का म्हणणं पण आपण नाही करायचं तसं.
जग आता म्हणाल परत जगाच्या तोंडाला पण झालं की शेवटी 2 लेकरांचं हाल बायकोचं हाल एवढं गाडी घोडी बंगला गाडी सगळं असं काय हाय का आता स्वतःच्या पायावर बंगला बिंगला बांधून करून. माणसाची जिंदगी म्हणजे पाण्याचा बुडबुडा. अहो, हाताने केल्यावर होतं पुढं असं नाही. त्याचं नशीबच त्यातच असन स्वते. देव त्याच्या अंगावर येऊन देत नसतोय. त्याचं मरण देत असन म्हणून तिथं गेला असन, आला असन मनात. किती जरी राग आला ना आतापर्यंत का त्या माणसाला राग आला नसन का, त्याने ह्याच वेळेस पाऊल का उचललं असं असतंय. सुखामध्ये सगळं दुनिया जमा होते. नातेवाईक होत्या, भावभावके होईन, परत पाहुणे रावळे होत्या, शेजारी पाजारी होत्या, सगळे सहभागी होत्यात. पण ज्यावेळेस माणसाला का ना मानसिक त्रास होतो ना त्यावेळेस त्याच्या मनाला आधार द्यायला कोण सुद्धा येत नाही. त्यावेळेस माणूस असा पाऊल उचलतो. कुणाकुणाला माझं योग्य वाटतं त्यांना लाईक करा बरं. आणि चला आता भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.